नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर भोसले मिशन काळी आई वाचवा यामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. ज्या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहोत याला आपले पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी ग्रीन प्लांट जी आहे ती पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काढणीपर्यंत वापरलेली आहे. आज तारीख 28/11/2025. सर आपलं नाव? राजाभाऊ आबाराव पोंदे, चिखली चिखली जमीन वाळंगी क्षेत्रामध्ये. आपलं क्षेत्र किती आहे सर पूर्ण? टोटल क्षेत्र 3 एकर 10 गुंठे. 10 गुंठे. आपलं वाण कोणतं? 671. 671. सुरुवातीपासून काय केलं आपण सर लावताना? सुरुवातीला 5 फुटी सरी आणि ST मध्ये प्रक्रिया करून लावलेली लावलेलं आहे. आणि जे आपलं पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापरून आपण म्हणजे खुश आहात का कसं? म्हणजे दुसरे खुश आहे. आपलं जी एक डोळा आहे त्याला तो आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो. खाली बघा, मोजून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एका डोळ्याला 11 फुटवे आहेत. सर बोला. लागण कधीचे? लागल 25 नोव्हेंबर 24. 25 नोव्हेंबर 24. जवळपास आज 11 महिने कंप्लीट आहे. तर सुरुवातीला आपण बेसल डोस सोबत काय काय वापरलं? भूमी पॉवर आणि ते सुपर दाणेदार हां प्रोम हां आणि पोटॅश पोटॅश हां बरोबर. 4 वापरले सुरुवातीला. हे सुरुवातीला वापरले. त्याच्यानंतर मग किती डोस दिले त्याला? त्याला 2 डोस दिले. 2 डोस दिलेले आहेत बरोबर आहे. त्याच्यानंतर आज किती कांड्यावर ऊस आहे जरा दाखवा बरं मोजून. सरासरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 21 22 22. बरोबर आहे. आज 22 कांड्यावर ऊस आहे. हां आणि साईज जर म्हणलं कांड्यामधली कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे, जाडी आहे, जाड चांगला आहे. आणि ही ऊसाचं जी पान आहेत हिरवे आहेत बरोबर आहे. बरं लुमणी 50 ग्रॅम पोटॅश मी ड्रिप वॉटर दिलेलं आहे. रिपोर्ट दिलेला आहे. बरं तुम्ही समाधानी आहात का? आहे. म्हणजे काय नेमकं आता जी 100% रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत हो. आणि आता तुमचा अनुभव त्यांनी काय म्हणजे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना संदेश देणं किंवा उत्पन्न तर ह्याच्यामध्ये ज्यादा आहेच, पण जमिनीचा पोत जो आहे तो पोत सांभाळा तुम्ही. आज पोत सांभाळा तर तुमची पिढी उद्या सांभाळली जाईल. बरोबर आहे. आज रासायनिक खताच्या पाठीमागे जाऊन जर तुम्ही हे करत असाल, तात्पुरतं समाधान घेत असाल, उद्याची पिढी आपली बरबाद आहे. आपली म्हणजे सगळ्यांचीच. बरोबर आहे. मामा आपलं नाव सांगा. बर आता तुम्ही ऊस बघितला? हो बघितला. कसा वाटला ऊस? चांगला. थोड्या वेळापूर्वी आपल्या आंबेडकर कारखान्याचे जे साहेब होते मंडलेप साहेब येऊन गेले होते. रिकव्हरी पाहिली. रिकव्हरी नंबर 1 मध्ये आहे. रिकव्हरी नंबर 1 आहे सांगितले आत्ताचाच विषय. बरोबर आहे. आता आपल्या शेजारी आपल्या सोबत लावलेला कुठला ऊस आहे का? 4 दिवस अगोदर लावलेला आहे बाजूला. बर जरा या जरा त्या ऊसात आपण जाऊन येऊया. शेतकरी मित्रांनो इथं मधी बांध ही नाही आहे. थोडक्यात माझ्या उजव्या साईडला सरांचा हा ऊस आहे. त्याच्यानंतर डाव्या साईडला हा 4 दिवस अगोदर लावलेला ऊस आहे बरोबर आहे. एका गड्ड्यामध्ये जास्तीत जास्त किती ऊस आहेत बघा? 3 4 आहेत बरोबर आहे. आता ह्याने 100% ट्रीटमेंट रासायनिक केलेली आहे सर. हो बरोबर आहे. आता ह्याच्यात आपल्यात काय फरक आहे? इथं 3 ते 4 फूट आहे, तिथं 10 आहे. बर 10-11 आहेत. हां आणि साईज मोठी आहे. आता कांडी जर बघितली आपल्या ऊसाची आपली लांब आहे. एक समान आहे. लांब तर आहेच, जाड आहे, लांब आहे, पण एक समान आहे. आता इथं जर चेक केलं आपण कांडी तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस ऊसाला डोस झाला त्या टायमिंगला कांडी अशी वाढत गेलेली आहे. आणि ज्यावेळेस रासायनिक खत संपला तिथून पुढं कांडी बारीक होत गेलेली आहे. तसा प्रादुर्भाव आपल्याकडे कुठं वाटला का? नाही. तर शेवटपर्यंत एकसारखी कांडी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखी कांडी आहे. तुम्ही समाधानी आहात सर? आहे 100%. धन्यवाद सर. आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदरमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्याबद्दल ग्रीन प्लॅनेटतर्फे मी तुमचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद.